नमस्कार मित्रांनो. आता आज जसं की तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल, शीर्षकामध्ये बघितलं असेल की महागाई हा एक छुपा चोर आहे. कसा चोर आहे? एक छुपा चोर आहे. ही महागाई कसा कसा छुपा चोर आहे आणि कशाप्रकारे आपल्या पैशाला, आपल्या रुपयाला, आपल्या कष्टाच्या पैशाला कशाप्रकारे हे वाळवी लावते. हा वाळवी लावतो महागाई रूपी चोर. आता तुम्ही कधी आपल्या घरामध्ये जे वडीलधारी मंडळी आहेत ते चर्चा करतात, आमच्या वेळेस ही वस्तू एवढ्याची होती, आमच्या वेळेस सोनं एवढ्याचं होतं, आमच्या वेळेस भाजी कोथिंबीरची जुडी एवढ्याला होती, आमच्या वेळेस चहा 4 आण्याला मिळत होती, आमच्या वेळेस चहा 5 पैशाला मिळत होती, आमच्या वेळेस पगार ह्यांना किती होता? 200 रुपये. आपल्या आई ज्या घरातल्या ज्या आजी किंवा आणखीन काही वडीलधारी मंडळी असतात ते सांगतात, आमच्या वेळेस ह्यांना आहे ना 200 रुपये पगार होता आणि ते 200 रुपये पगारामध्ये आम्ही सगळं खर्च चालवत होतो. आणि आज किती पगार आहे तुमच्या लोकांना? 50,000 रुपये पगार आहे, तरी तुमचा खर्च चालत नाही. हां, मग ह्याच्यामध्ये काय गुपित दडलेलं आहे? काय दडलेलं आहे ह्याच्यामध्ये गुपित? का आजकाल 50,000 रुपयामध्ये सुद्धा भागत नाही? 50,000 रुपये महिन्याचा पगार असून सुद्धा त्याची वेगवेगळी कारणं आहेत. पण सगळ्यात मोठं महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो चोर आहे ना, हा महागाई रूपी चोर, हा तुमच्या पैशाला आहे ना खातोय. एखादा चोर चोरी करून गेला असेल ना, तुम्हाला समजतं की हे पैसे गेलेत, ही वस्तू गेले. पण महागाई रूपी चोर कसा असतो? तो असा असतो की आपल्याला कळतच नाही. तो कधीही आपल्या पैशाला खाऊन टाकतो. पैशाला खाऊन टाकतो म्हणजे काय होतो? आपल्या रुपयाची, आपल्याकडे जे पैसे आहेत ना, आपल्याकडे जी रक्कम आहे ना, त्याची किंमत कमी होत जाते. आता ही कमी होत जाते म्हणजे मग हे का होतं असं? आपण जर विचार केला की पेट्रोलचे भाव, प्रत्येक गोष्टीमध्ये भाव आपण भडका उडाला आहे. ह्याचे भाव वाढले, त्याचे भाव वाढले. पण हा भडका आजच उडतो आहे का? किंवा मग ही जी 50 वर्षापूर्वी एखाद्या वस्तूची जी किंमत होती, तीच किंमत आजही आहे का? नाही आहे. 1-2 वर्षामध्ये भाव वाढत राहतात, सतत भाव वाढत राहतात. आता हे कशामुळे होतं? काय होतं? वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या कारणं सांगितली जातात. पण ह्याच्यामध्ये महागाई हा जो आहे, ही महागाई कायम राहणार आहे. तुम्ही कितीही काही कारणं सांगा, पण महागाई ही राहणार आहे. महागाई राहणारच आहे. कारण प्रत्येक वस्तूचे भाव काही वर्षांनी वाढणारच आहेत. ठीक आहे. आता राहणीमान वाढतं, त्याला बरेचसे कारणं आहेत. पण मग हा जो चोर आहे, महागाई रूपी चोर, हा काय करतोय? हा चोर कसा आहे हे बघा. मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्टीचे भाव वाढत राहतात आणि सगळ्या गोष्टी वाढत राहतात. मग हा महागाई रूपी चोर आहे ना, ह्याला एकदम स्टँडर्ड भाषेमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? इन्फ्लेशन. इन्फ्लेशन. आता इन्फ्लेशनचा काही डाटा तुम्ही बघा की हा इन्फ्लेशनचा डाटा कसा आहे आणि कशाप्रकारे ह्याचा आपल्या पैशावरती इफेक्ट पडतो. आणि मी ह्याला चोर का बरं म्हटलं आहे की हा चोर का बरं आहे? ठीक आहे. आता तुम्ही विचार करा. आता हा इन्फ्लेशन तुम्हाला समजलं की दरवर्षी आपल्या जे आहे ते पैशाची किंमत कमी होत राहते. ठीक आहे. दरवर्षी आता ह्याच्यासाठी शासन जे असतं किंवा मग सगळीकडे मान्यता असते, वर्ल्ड बँक असतं, सगळीकडे ह्याचा एक रेट असतो. प्रत्येक देशाचा इन्फ्लेशनचा एक रेट असतो, त्याप्रमाणे इन्फ्लेशन ठरवलं जातं. मग आपल्याकडे भारतामध्ये इन्फ्लेशन काय आहे किंवा काय रेट आहे, कशाप्रकारे? तर आपल्या पैसा कशाप्रकारे, आपल्या पैशाचं मूल्य कशाप्रकारे कमी होतं आपल्याकडे असलेल्या पैशाचं. आपण जर ते आपल्याकडे राहिले, जरी आपण बँकेत ठेवले, व्याज येतं, त्याच्यामुळे त्या पैशाचं व्हॅल्यू, त्या पैशाच्या किमतीमध्ये फरक पडतो. पण तो सुद्धा किती पडतो, काय पडतो, हा आपण एक सविस्तर त्याच्याविषयी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूया. पहिल्यांदा आता बघू ही महागाई असते, ह्या महागाईमुळे आपल्या पैशाचं व्हॅल्युएशन कसं कमी होतं. ठीक आहे. मी वेगवेगळे उदाहरण दिले. चहापत्ती एवढ्याला होती, किराणा एवढ्याला होता, पेट्रोल अमुक एवढ्याला होतं, आता इतक्याला आहे. हे सगळे रेट तुम्हाला माहिती आहे की तुम्ही लहानपणापासून तुम्ही काय करत होते. एकेकाळी मी गाडीमध्ये पेट्रोल टाकत होतो. मी 30 रुपये लिटरनी पेट्रोल टाकलेलं आहे गाडीमध्ये.
25 रुपये लिटरनी पेट्रोल टाकलेलं आहे. आज पेट्रोलचे भाव काय आहेत? 100 रुपयाच्या जवळपास गेलेले आहेत, 100पेक्षा जास्त आहे. ठीक आहे ना, 1 लिटरसुद्धा पेट्रोल येत नाही 100 रुपयामध्ये, पूर्ण 100 रुपयामध्ये. ठीक आहे, आता आज हेच बघू की आपण एक उदाहरण बघूया. 1 लाख रुपये, समजा 1 लाख रुपये आपल्याकडे आज आहेत. मी काय म्हणतो की पुढच्या 5 वर्षामध्ये 1 लाख रुपये म्हणजे आहेत ना, माझे किती होऊन जातील? 74,000 रुपये होऊन जातील 5 वर्षानंतर. असं कसं? माझ्याकडे तर 1 लाख रुपये आहेत, मग ते 74,000 रुपये कसे होतील? 74,000 रुपये असे होतील की 5 वर्षानंतर त्याचं जे मूल्य असेल, त्याची आपल्या साधारण भाषेमध्ये त्याची जी अवकात असेल, अवकात किती असेल, त्याची जी ताकद, अवकात काही म्हणा तुम्ही, त्याची जी ताकद किती असेल, 1 लाख रुपयाची ताकद किती असेल? 74,726 रुपये ही त्या 5 वर्षानंतर त्याची किंमत असेल 1 लाख रुपयाची. म्हणजे काय झाले आपले पैसे? म्हणजे चोर आहे ना, चोरांनी नेले ना. म्हणजे काय झालं की, आणि ही जी असते ह्या म्हणजे याच्यातून एवढ्या व्हॅल्यू, हे इतके पैसे आपल्याला, ती त्याची किंमत असते. पुढे आता मी जर म्हटलं 10 वर्ष ठेवलं तर अरे बापरे, 10 वर्षानंतर तर विचारायचंच काम नाही. 1 लाख रुपये 10 वर्षानंतर 6% आपण इन्फ्लेशनचा रेट बघितला. हा इन्फ्लेशनचा रेट किती आहे? 6%. बरोबर आहे, 6% ॲव्हरेज इन्फ्लेशनचा रेट बघितला, म्हणजे सरासरी, एकदम खूप जास्तही नाही किंवा खूप कमीही नाही, 6% सरासरी आपण रेट बघितला. तर हा 1 लाख रुपये याची किंमत, याची अवकात काय होईल? 10 वर्षानंतर 56,839. म्हणजे आपल्या पैशाची सुद्धा, आपल्या रुपयाची सुद्धा अवकात निघाली. कारण त्याच्या 10 वर्षानंतर काय झालं? त्या इन्फ्लेशनमुळे, महागाईमुळे आपल्या पैशाचं मूल्य कमी झालं. 1 लाख रुपयेच आहेत, पण आज अगोदर 10 वर्षापूर्वी आज जेवढे म्हणजे 56,000च्या वस्तू येत होत्या, म्हणजे ही किंमत काय झाली? अबो, अर्धी किंमत झाली नाही, अर्धी किंमत झाली रुपयाची. हा महागाई रूपी चोर आहे, हा महागाई रूपी चोर. आणि हे तर मी तुम्हाला एक साधारण उदाहरण सांगितलं की आपल्या जीवनावश्यक वस्तू, रोजच्या वस्तू असतात, खाण्यापिण्याच्या वस्तू असतात, साधारण ज्या गोष्टी असतात. आता आणखीन काही एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर पेट्रोलचंही उदाहरण आहे, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तुम्ही आता ऑब्झर्व करा. आता तुम्ही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की तुम्ही कोणत्या वस्तूची किंमत वाढलेली बघितली आहे. त्याच्यामुळे काय होतं की आज जी वस्तू एवढ्यामध्ये येते ती भविष्यामध्ये ती वस्तू महाग मिळते. बरोबर आहे. आता हा झाला प्रश्न की हा चोर आहे, धरायचं. ह्या चोराला आपण धरू शकत नाही, पण ह्या चोरावरती आपण मात करू शकतो. ते कशा प्रकारे मात करू शकतो? आपण योग्य प्रकारे आपल्या पैशाची गुंतवणूक करून. आता ती कशी गुंतवणूक करायची आहे ते पुढच्या आपण काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परत भेटूया एक पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नाविन्यपूर्ण माहितीसह, महत्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत फायनान्शियल लर्निंग विथ नितीन बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवनवीन तुम्हाला कोणत्याही गोष्टी विचारायच्या असतील तुम्ही विचारू शकतात. महागाईविषयी सांगितलं मी, सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता काय, ग्रॅच्युटी काय, PF काय, ह्याच्याविषयी जे जे काही प्रश्न विचारायचे असतील, त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतात तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा. मी निश्चितच तुम्हाला मदत करेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा फायनान्शियल लर्निंग विथ नितीन.